सर्वांना श्रुत आहे, सर्वांना कल्पना आहे, सगळ्यांना ज्ञात आहे. आपल्या सर्वांच्या त्या ठिकाणी आधारवर आणि ज्या आईनं या जगाला एक साधू दिला, आपल्या सर्वांची खरं म्हणजे माय त्या ठिकाणी माया हरपली. जगाच्या पाठीवर माय असणं ही फार मोठी गोष्ट असते. आईच्या रूपानं आम्हाला सगळ्यांना माया होती. देवगड भक्त परिवार आणि या परिवाराच्या संबंधाने जेवढं महाराष्ट्र त्या ठिकाणी ओळखतो या संस्थानाला, मला वाटतं एक माय आणि आमचा आधार त्या आईच्या रूपानं त्या ठिकाणी हरपला. मातोश्रींचं जाणं झालं. सद्गुरूंना त्या ठिकाणी खरं म्हणजे शोककळा, आपल्या पूजनीय बाबांना त्या ठिकाणी आपण शोककळा त्या ठिकाणी पसरली आणि आपण सर्वजण त्या शोकाने त्या ठिकाणी ग्रसित आहोत. आज दशक्रिया विधी संपन्न झाला. त्या निमित्तानं 14 दिवसापर्यंत हा भगवान दत्तात्रयाच्या पवित्र दरबारामध्ये अर्थात देवगड संस्थानामध्ये मातोश्रींना खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्याकरता हा उत्सव समर्पित होतो. त्यानिमित्तानं सद्गुरू आपल्या सर्वांचं श्रद्धास्थान पूजनीय बाबाजी आणि आपण सर्वच त्या ठिकाणी दुःखामध्ये आहोत. भगवान दत्तात्रयाच्या या पवित्र दरबारात ही सेवा आहे. मातोश्रींना खऱ्या अर्थानं ती माता किती पवित्र असेल. खरं म्हणजे आपण असं म्हणतो नेहमी, पवित्र तो देश, पवित्र ते कुळ, जे कुळ पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, ती जागा पवित्र आहे जिथे साधू जन्माला येतात. आपण नेहमी गातो. मला वाटतं ती जागा पवित्र आहे, तो देश पवित्र आहे, हे सगळं असताना साधू जिथे येतो ती जागा पवित्र आहे, तो देश पवित्र आहे. मग आता ती माय किती पवित्र असेल, ज्या माईनं त्या साधूला 9 महिन्यापर्यंत उदरामध्ये त्या ठिकाणी सांभाळलं. मला वाटतं ती पवित्रच आत्मा आहे आणि म्हणून त्या पवित्र आत्म्याला त्या ठिकाणी आपण सर्व त्या ठिकाणी अभिवंदना करूया.